ओम श्री गुरुभ्यो नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. आज आपण अधिक मासाच्या महात्म्याची कथा ऐकणार आहोत. अध्याय पहिला. तत्पूर्वी आपण अधिक मास कसा झाला, काय झाला आणि याची निर्मिती कशी झाली त्याची ओळख प्रथम आपणास करून घेणं आवश्यक आहे. सुरुवात करूया अधिक मासाच्या पहिल्या अध्यायाला. श्री गणेशाय नमः. नैमिषारण्य म्हणजे महान, पुण्यवान, पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य. या अरण्यामधले एक तपोवन, लता, वेली, मोठमोठे वृक्ष यांनी बहरलेला, फळलेला, फुललेला तो एक समृद्ध परिसर. त्या परिसरातल्या नाना विविध पक्ष्यांच्या मधुर आणि मंजूळ स्वरांनी गुंजणारा तो तपोवनाचा भाग. त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य एकत्र येत, यज्ञयाग आणि तपाचरण करीत, धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका, समस्या, अडीअडचणी यांच्यावर विचारविनिमय होईल. धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हा एक उदात्त हेतू या सर्व चर्चामागे असायचा. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, मानवी जीवनाला सुख, शांती, वैभव आणि समाधान तसेच आनंद प्राप्त व्हावा व या नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्ममृत्यूचे बंधन तुटावे आणि आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे यासाठी कोणती साधना, कोणते व्रत किंवा कोणता दानधर्म व व्रताचरण करावे ह्या अशा अनेक विषयांवर त्या ऋषीगणांमध्ये धर्मचर्चा आणि विचारविनिमय चालू असत. एके दिवशी अचानक ज्याप्रमाणे अज्ञान रात्रीचा नाश करीत प्राचीवर सहस्ररश्मी सूर्यनारायणाचे जसे आगमन व्हावे त्याचप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सुत नावाच्या एका विद्वान पुराणिकाचे आगमन झाले. सुताच्या आगमनाबरोबरच सर्व ऋषीवर्यांनी, जिज्ञासू, मुमुक्ष आणि साधकांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसून मोठ्या आदराने त्यांचे पूजन केले, आदर सत्कार केला आणि मग अवघा ऋषीवर्ग त्या सुताच्या चरणाशी नतमस्तक होऊन बसला. सर्वश्रेष्ठ विद्वान आणि अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न केला. महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावं, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी यासाठी जर एखादी साधी, सोपी पूजा, उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हाला सांगावी. ऋषीवर्गाचा तो लोकहित व लोककल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिक यांना मोठा आनंद झाला. प्रसन्न हास्य करीत ते म्हणाले, हे भगवंत भक्तांनो आणि आर्तसाधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता. तेव्हा भगवान नारायणांनी लक्ष्मी मातेला जो कल्याणार्थ, लोककल्याणाचा साठी जे व्रत आणि जी उपासना, जी साधना, दानधर्म करणे सांगितलेले आहेत तोच त्या दोघांमधला सुखसंवादाचा भाग. मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून सांगतो. त्या लक्ष्मीनारायणाच्या सुखसंवादामधूनच तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा आता सावध व्हा आणि मनाचे कान करा आणि लक्ष्मीनारायणांचा संवाद या माध्यमातून पुढे येणारा तो सारा कथाभाग ऐकण्यासाठी सिद्ध व्हा. त्यांचे हे बोलणे ऐकून खरे तर सर्वांनाच मोठा आनंद झाला.
तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडत शौनक ऋषींनी एक प्रश्न केला. म्हणाले, महाराज, खरोखरच जनकल्याणासाठी लक्ष्मीने तसा प्रश्न प्रभूंना केला होता काय? नारायणाने त्यावेळी काय सांगितले? सूत म्हणाले, ऋषीवर, ब्रह्मदेवाने ही सारी सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले. ब्रह्मदेव हे जगताचे निर्माण करते, तर भगवान विष्णू हे सकल सृष्टीचे, जीवांचे आणि जगतांचे पालन करते. प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, सर्वजण सुखी आणि समाधानी असावेत, हे जगत पित्याला वाटलं तर नवलच, न वाटलं तर नवलच. त्या अतीव वात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा श्री विष्णू भगवंतांना प्रश्न केला की, स्वामी, माणसाला सुख, शांती, वैभव आणि समाधान प्राप्त होण्यासाठी आणि त्याचा उद्धार होण्यासाठी त्यांनी काय करावं बरे? कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी, ते आपण कृपा करून मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्यदेह प्राप्त होतो. त्या नरदेहाच्या साह्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो. पण जीव हा भोग, लालसा, असूया, अहंकार यांच्यामुळे दुःखी, कष्टी व असमाधानी होतो. शाश्वत ईश्वराप्राप्तीच्या सुखापासून वंचित होतो. प्रपंचात अटकतो आणि परमार्थापासून तो दुरावतो. मी, माझं आणि मलाच या भावनांनी तो इतका संकुचित होतो की दान, धर्म, पुण्यसंचय, तीर्थयात्रा, धर्मकृत, धर्माचरण इत्यादी गोष्टी करत नाही. इतकंच काय, पण साध्या माणुसकी धर्माचा सुद्धा त्याला विसर पडतो. हे असे होऊ नये, सन्मार्गावरून वाईट मार्गाला जाऊ नये, पापाचरण आणि अधर्माचरण करू नये, यासाठी शास्त्रकारांनी काही नियम घालून दिलेले आहेत. काही व्रतवैकल्ये, उपवास आणि उपवासना, दानधर्म, स्नान, तीर्थयात्रा यांची योजना केलेली आहे. त्या सर्व गोष्टी नीट जाणून घेऊन जर मनुष्य प्राणी त्यांचं आचरण करेल तर तो नक्कीच सुखी होईल. शास्त्रकारांनी जी नित्यनैमित्तिक व्रतवैकल्य, उपास आणि साधना सांगितलेल्या आहेत, त्या सर्वात दर 3 वर्षांनी येणाऱ्या मलमासातील म्हणजेच अधिक मासातील स्नान, जप, दान, दीपपूजन, गोमाता पूजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व आहे. या मल मासातील किंवा अधिक महिन्यातल्या व्रतपूजनाचे फल अधिकस्य अधिकम फलम या नात्यानं प्रत्येकाच्या पदरात नक्कीच पडतं. फक्त ते व्रत किंवा ती पूजा, उपासना, उपवास, स्नानादिकाधिक कर्म करायला हवेत, म्हणजे त्या मलमासातील आचारधर्माच्या पालनाने मानवाचे कल्याण होईल. तो सुख, शांती, वैभव आणि साधनांचा ही अधिकारी होईल. भगवंताचे ते अभिवचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, हे स्वामी, हा मलमास म्हणजे काय? तो कसा, का आणि केव्हा येतो? त्या महिन्यात कोणत्या आचारधर्माचे पालन करायचं? त्याचं फलित काय? हा सर्व भाग मला नीट समजून सांगाल का? तेव्हा भगवान म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासेचे मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. तर लक्षपूर्वक ऐक. पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते. सूर्यगतीवरून केल्या जाणाऱ्या कालगणना सौरवर्ष, तर चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चांद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही कालगणनामध्ये दरवर्षी 10-11 दिवसांचा फरक पडतो. आता हा प्रत्येक वर्षी पडणारा 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली आहे. यालाच अधिक मास असं म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजे 12 महिन्यात 12 राशीत संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणे चंद्रसुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगत असतो. मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील 10-11 दिवसांचा
दरवर्षी होणारा फरक भरून काढण्यासाठी अधिक मास येतो. यात मात्र सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य संक्रांत नसलेला या चंद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ मलिन असते. त्याच्या मलिनतेवरूनच याला मलमास असेही म्हणतात. शास्त्रकारांनी हा मलमास सर्व मंगल कार्यासाठी जरी निषिद्ध मानलेला असला तरीसुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादी जी धर्मकृत्य केली जातात त्याचं फळ मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळते. अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन नद्यांचे स्नान, केलेली विविध दान, जप आणि पूजन त्यांचे फळ अधिक असते. कारण ह्या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने म्हणजेच भगवंतानी स्वीकार केलेला आहे आणि या मासाला पुरुषोत्तम मास हे नावही बहाल त्यांनीच केलेले आहे. तसंच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्माचरणाला अधिक फलप्राप्तीचे वरदानही दिलेले आहे. त्यामुळेच या अधिक मासाचे महत्त्व आणि महात्म्य हे पण फार थोर आहे. स्वामी, या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव कसं काय पडलं? त्याचा कोणी स्वीकार केला? त्या मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झालं? हे सारं जाणून घ्यायला मी अतिशय उत्सुक आहे. प्रभू, आपण कृपावंत होऊन मला हे सर्व भाग निवेदन करा, असं लक्ष्मी म्हणाली. तेव्हा भगवान म्हणाले, देवी, या मलमासात लग्न कार्याधिक मंगल कार्य केली जात नाही. सर्व लोकांनी ह्या मलमासाला त्याज्य आणि निषिद्ध मानलं. त्यामुळे मलमास मोठा दुःखी आणि कष्टी आणि व्यथित झाला. तो मला शरण आला. मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. मलमासाने आपली जन्मकथा आणि व्यथा श्रीकृष्णा भगवंतांना सांगितली. तेव्हा त्या दयावंत भगवान पुरुषोत्तमाने त्या मलमासाला त्याचा स्वतः स्वीकार केला आणि त्याला आपलंच म्हणजे पुरुषोत्तम मास असं नाव दिलं. त्याचप्रमाणे जो कोणी मनुष्यप्राणी या अधिक मासात पूजा अर्चा, देवधर्म, दान, स्नान, जप, तप, तीर्थाटन इत्यादी कर्म करतील त्यांना अधिकस्य अधिक फलम या न्यायाप्रमाणे जास्तीत जास्त चांगले फळ, सुख, सौख्य आणि समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल असा मंगल आशीर्वाद देखील दिला. या महिन्यात दानाला फार मोठे महत्त्व आहे. मग ते दान अन्न, वस्त्र किंवा धनाचं असेल, गोदान, दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जमाताला अर्थात जावायला दिलेलं अपूप दान असेल. दान हे कोणतंही किंवा कुणालाही दिलेलं असलं तरी ते सत्पात्री असणे आवश्यक आहे. सत्पात्र ब्राह्मणाला दिलेले दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याचं पुण्य लाभतं. अशा दानधर्मानं भगवंत संतुष्ट होतो. व तू जाणतेसच या अधिक महिन्यात सदाचारी, निष्ठावान, परोपकारी आणि पुण्यवान असे साधू, संत, सत्पुरुष, गुरु, ब्राह्मण, जंगम किंवा पतिव्रता इत्यादींना बोलावून त्यांचं पूजन करावं. त्यांना आवश्यक अशा वस्तू, वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावे. दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावं आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावे. अशाने घरात धनधान्याची समृद्धी होते. सुख, शांती, समाधान आणि आनंद लाभतो. या ब्राह्मण किंवा श्रेष्ठांच्या पूजना इतकेच या महिन्यातील गोपपूजेचे आणि गोदानाचेही महत्त्व फार मोठे आहे. या ठिकाणी हा पहिला अध्याय समाप्त होतो आणि पुढे गोदानाचं महत्त्व दुसऱ्या अध्यायात सुरू होतं. आता आपण दुसरा अध्याय बघूया. अध्याय दुसरा, पूजनीय गोमाता. लक्ष्मीनारायण यांच्या संवाद माध्यमातून सूत पुराणिकांनी जी माहिती ऋषीजनांना दिली त्यामुळेच सर्वांनाच आनंद झाला. महाराज, नारायणांनी या अधिक मासातील गोमातेचे दर्शन आणि पूजन यांचं काय महत्त्व सांगितलं ते ऐकायला आम्ही फार आतुर आहोत. तेव्हा आपण कृपावंत होऊन ती माहिती आम्हाला सांगावी. गाबल ऋषींनी सुतांना विनंती केली.
तेव्हा सूत म्हणाले, मुनींनो, अधिक मासात स्नान, दान, यात्रा, जप, तप, उपवास आणि उपासना करणाऱ्या प्रत्येकालाच आरोग्य, धनसंपदा, सुख आणि समाधान हे मिळतंच. देवी लक्ष्मीने विष्णू भगवंतांना असा प्रश्न विचारला की, स्वामी, जे लोक दारिद्र्य आहेत, शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा लोकांना सहज करता येण्यासारखा एखादा पुण्यकर्म नाही का, की जे केलं असता तेही सुखी व समाधानी होतील? लक्ष्मी मातेचा हा प्रश्न ऐकून भगवंत अतिप्रसन्न झाले. लक्ष्मीचे कौतुक करीत ते म्हणाले, देवी, खरंच आपण मातृत्व भावाला साजेसा प्रश्न केलेला आहे. मातेला सर्व लेकरं सारखीच असतात. तिच्या मनात सर्वांचे कल्याण व्हावं हा समत्व भाव असतो. देवी, जे दरिद्री, दुर्बल, अशक्त आणि असमर्थ आहेत त्यांनाही अगदी सहज करता येईल असा एक सोपा नियम आहे. अशा स्त्री पुरुषांनी अधिक महिन्यात पहाटे लवकर उठावं, शीतल जलाने स्नान करावं, देवपूजन व देवदर्शन आणि भगवंताचे नामस्मरण करावं. त्याचबरोबर नित्य नियमाने न चुकता गोमातेचे दर्शन घ्यावे, तिला घास घालावा आणि तिची पूजा करावी. गोमातेचे दर्शन, पूजन हे तीर्थयात्रा करणे, पवित्र नद्यांचे स्नान करणे, देवांचे पूजन करणे इत्यादीपेक्षाही श्रेष्ठ व अतिफलदायी आहे. गोमाता ही श्रेष्ठ व पूजनीय आहे. तिच्या पोटी 33 कोटी देवांचा निवास आहे. गाईच्या शेणाने घर अंगणाच्या सारवणाने स्वच्छता होते व गाईच्या पंचगव्याच्या प्राशनाने मानवी तनमनाची खरीखुरी आंतरिक शुद्धता होते. हे सर्व सामान्य जीवांना सहज करता येण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यातून जर ती नित्यनियमाने ह्या अधिक मासात केली तर त्यापासून मिळणारे फळ आणि पुण्य हे अधिक आहे. गोमाता ही पवित्र, पूजनीय आणि वंदनीय आहे. तिचं दर्शन, पूजा आणि सेवा ही कल्याणकारी आहे. इतके ऐकल्यावर लक्ष्मी माता म्हणाली, स्वामी, तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. गाय ही पवित्र खरी, पण मग तिचे तोंड मात्र अपवित्र का मानले जाते, असं का? तेव्हा भगवान म्हणाले, देवी, गाय ही शरीराने पवित्र पण मुखाने मात्र अपवित्र आहे आणि त्याला कारण म्हणजे तिला महादेवांनी दिलेला शाप. काय? गाईला महादेवांनी शाप दिला का? असा काय अपराध घडला की तिच्याकडून? लक्ष्मी देवी म्हणाली, देवी, शंकराच्या रागाला आणि शापाला गाय कारणीभूत झाली. तिने दिलेल्या खोट्या साक्षीमुळे. भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले. ते पुढे याबाबतची कथा सांगू लागले. देवी, एकदा ब्रह्मदेव आणि भगवान शंकर हे सहज गप्पा गोष्टी करत असताना आमच्या तिघांच्यात श्रेष्ठ कोण असा विषय निघाला. तेव्हा सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेवांना अहंकार निर्माण झाला. ते म्हणाले, ही सर्व सृष्टी मी निर्माण केली आहे. मी सृष्टी तयार केलीच नसती तर विष्णूने संरक्षण संवर्धन तरी कशाची केले असते आणि कोणाच्या माध्यमातून केले असते? आणि जर सृष्टीच नसती तर शंकराने विनाश तरी कोणाचा केला असता? म्हणजे काय तर सृष्टी सांभाळणाऱ्या आणि तिचा संहार करणाऱ्यांपेक्षा तिचा निर्माणकर्ता मीच अधिक श्रेष्ठ नाही काय? ब्रह्मदेवांचे हे असे अहंकारी बोलणे ऐकून शंकर भगवंतांना हसू आले. ते म्हणाले, ब्रह्मदेवा, अहो, तुम्ही तर श्रेष्ठ आहातच की, कारण आपल्या तिघांमध्ये प्रथम तुमचं नाव घेतलं जातं तेव्हा तुम्ही वंदनीय आहातच. विष्णू भगवान हे मुकुट, कुंडल, शंख, चक्र आणि गदाधारी आहेत तेव्हा तेही वंदनीय आहेतच. पण आमचं काय? आम्ही पडलो स्मशानवासी, व्याघ्रांबरधारी. आमच्या डोक्यावर काय तर ही गंगा आणि आमचा शिरमुकुट म्हणाल तर तो चंद्र. देवा, महादेवा, अहो, पण तो चंद्र तरी तुमच्या मस्तकी कुठे आहे? ब्रह्मदेव म्हणाले, खरंच की, तो चंद्रमुकुटही आम्ही आमच्या मस्तकावरून उतरवला आणि ही गंगा माता माथ्यावर धारण केली. गंगा अवतरणाच्या वेळी आम्ही आमचा मुकुट कोठे काढून ठेवला ते मलासुद्धा आता आठवत नाही. आता असं करा, तुम्ही दोघांनी त्या मुकुटाचा शोध घ्या आणि आमचा मुकुट आम्हाला शोधून द्या.
हसत हसत भगवान शंकर म्हणाले, मग काय, ती शिव आज्ञा असती तेव्हा अखेर तरी कसा करणार. मी आणि ब्रह्मदेव आम्ही दोघेही शिवमुकुटाचा शोध घेण्यासाठी निघालो. ब्रह्मदेवांनी उंच उंच आकाशात जाण्याचा निर्णय घेतला, तर मी मात्र त्याच्या शोधार्थ सतपाताळात धुंडले. पण प्रामाणिकपणे सांगतो, मला काही त्या मुकुटाचा शोध लागला नाही. मी आपल्या सरळ परत आलो. देवादिदेव महादेवांच्या चरणांना वंदन केले आणि माझी असमर्थता व्यक्त केली. थोड्याच दिवसात माझ्या पाठोपाठ ब्रह्मदेवांची स्वारी ही महादेवांकडे आली. काय ब्रह्मदेवा, कुठे सापडला आमचा मुकुट, भगवान शंकरांनी विचारले. तेव्हा आपण शिवमुकुटाच्या शोधार्थ 21 वर्ग पालथी घातले व शेवटी मुकुट आपल्याला सापडला, अशी दर्पयुक्त कबुली ब्रह्मदेवांनी दिली. काय सांगता, खरंच आमचा मुकुट तुम्हाला सापडला, शंकरांनी प्रश्न केला. होय महादेवा, मी खरंच सांगतोय, मला तुमचा मुकुट सापडला. तो तिथे उंच उंच स्वर्गात होता. पण थांबा, तसं कशाला, माझ्या बोलण्याला साक्ष म्हणून मी ही गाय केतकी यांना सोबत आणले आहे. हवं तर आपण त्यांची साक्ष घ्या. ब्रह्मदेव म्हणाले, अरे वा, तुम्ही खरंच आमचा मुकुट पाहिलात. काय गोमाते, ब्रह्मदेवांसह तुम्ही आमचा मुकुट नक्की पाहिलात ना, सांगा, खरं सांगा, भगवान शंकर म्हणाले. ते शब्द ऐकले आणि बिचारी गाय घाबरून गेली. तिने फक्त हम्मा असं म्हणत होकारार्थी मान हलवली. आणि दुसऱ्या क्षणी महादेव शंकर एकदम रागावून म्हणाले, खोटं, साप खोटं. जर आधीपासूनच आमच्या मस्तकावर मुकुट नव्हता तर तो तुम्हाला दिसला तरी कसा. तुम्ही खोटे बोलताय. आणि काय गोमाते, तू सुद्धा खोटी साक्ष द्यावीस. छे छे, काय म्हणावं या असत्य वचनाला. खोटं, सारंच खोटं. ब्रह्मदेवांनी आमचा मुकुट पाहिलेला नाही. गोमाते, खोटं बोलण्या इतकंच खोटी साक्ष देणे हे सुद्धा पापच आहे. तेव्हा मी तुला शाप देतो की तुझ्या तोंडातून तू ही खोटं साक्ष दिलीस ते तुझं तोंड अपवित्र होईल. सर्वांगाने तू पवित्र असशील, पण तोंडाने मात्र तू घाण खाशील. त्या दिवसापासून सर्वांगी पवित्र, पूज्य आणि आदरणीय असणारी गाय ही तोंडाने मात्र अपवित्र झाली. विष्णू भगवंताकडून ही सर्व हकीकत कळली आणि लक्ष्मीदेवीच्या मनातील त्या शंकेचे निरसन झाले. प्रभू, मुखाने अपवित्र असणारी ही गाय दर्शन पूजन हे मात्र पवित्र आणि पुण्यकारक आहे, खरं आहे ना, लक्ष्मीने विचारले. होय, कारण गोमातेच्या उदरात 33 कोटी देव आहेत. गाय ही श्री गोपाळकृष्णाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच या पुरुषोत्तम मासात जे लोक गोपूजन, गोमाता दर्शन घेतात त्यांना सुखशांतीचा लाभ होतो. या भगवंतप्रिय अधिक मासात इतरही छोट्या छोट्या गोष्टी अगदी सहजतेने करता येण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे देव, ब्राह्मण, साधू, संत, जंगम यांचे दर्शन व त्यांचे पूजन, नामस्मरण आणि दारीच्या तुळशीची पूजा. या गोष्टीमुळे उपासकाला सौख्य, शांती प्राप्त होते आणि पुण्य लाभते. याप्रमाणे दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आता या अध्यायात आपण गोदानाचे महत्त्व आणि पौलो ऋषींची कथा ऐकणार आहोत. सूत महाराज, अधिक महिन्यात गोपूजन, गोदर्शन या गोष्टींइतकंच किंवा त्याहूनही अधिक असं गोदानाचं महत्त्व आहे असं म्हणतात. ते खरं आहे ना? कौंडिल्य ऋषींनी आपली शंका विचारली. त्यावर श्रोतृवर्गाला समजावीत सूत पुराणिक म्हणाले, या अधिक महिन्यात गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनं नाणं, जड जवाहीर, जमीन जुमला, पैसा अडका यांना जसं आपण धन मानतो, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे जेवढ्या गायी आहेत तो तेवढ्या गोधनाचा मालक मानला जातो. आपल्या ऋषीप्रधान देशात तर गायीला विशेष महत्त्व आहे. पूर्वी राजे राजवाडे त्यांच्याकडे असं गोधन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. राजाकडे असलेल्या गोधनावरून त्या राजाची आणि त्या राज्याची प्रतिष्ठा मोजली जात असे. आपल्या पोथ्या पुराणातून गोमातेच्या श्रेष्ठत्वाचा, तिच्यावरील अधिकारावरून झालेल्या रणधुमाळीच्या कथाही आपल्याला माहीत आहेतच. पूर्वी
जसे राजे लोक यज्ञयागादी कार्यप्रसंगानं ब्राह्मणांना दान देत, तसेच आजही काही सधन लोक हे गोरगरिबांना गोदान करतातच. गोदान करणाऱ्या व्यक्तीला मोठे पुण्य मिळतं. पण कुणाला? तर जो चांगली, दुभती, सवत्स आणि धष्टपुष्ट गाय सत्पात्री ब्राह्मणाला किंवा जंगमाला किंवा याचकाला किंवा ज्याला गरज आहे त्याला दान करणं. कारण दान हे नेहमी चांगल्या वस्तूंचं आणि गरजू योग्य आणि त्या दानाचा आदर करणाऱ्यांनाच द्यावं. रोड, रोगी, वांझ, दूध न देणारी अशी गाय दान दिली तर त्याचं चांगलं पुण्य कसं मिळणार? गाय दान देताना ती दुभती असावी, शांत व गरीब असावी. ती दान देताना तिला शृंगारावं, तिच्या गळ्यात घंटा बांधावी आणि मग ती समारंभपूर्वक गोपाळकृष्ण स्वरूप ब्राह्मणाला किंवा जंगमाला दान द्यावी. गोधन हे पुण्यकर्म आहे आणि हे पुण्यकर्म जर या अधिक मासात केलं तर त्याचे पुण्यही अर्थातच अधिकच मिळते. प्रभू, गाय ही पूजनीय आणि वंदनीय आहे. तिच्या पोटात 33 कोटी देव निवास करतात असं म्हणतात, ते खरं आहे ना? मग हे देव गायीच्या पोटात का आणि कशासाठी बरं राहिले ते आपण मला सांगाल काय? लक्ष्मी मातेचे ह्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान विष्णू म्हणाले, देवी थांब. आम्हा सर्व देवांना गोमातेच्या उदरात का लपून बसावे लागले याची गोष्ट मी तुला सांगतो. फार फार वर्षापूर्वी या भूतलावर पौलव्य नावाचा एक महान ऋषींनी घोर तप केले. त्या खडतर तपोबलाने इंद्राचं इंद्रपदही डळमळू लागले. कुणालाही आपल्या पद हे धोक्यात आलं तर त्याला ते चालत नाही, पटत नाही आणि रुचतही नाही. मग इंद्र तरी त्याला अपवाद कसा ठरावा? आपलं पद धोक्यात येते हे लक्षात येताच इंद्राने एक कपटी डाव खेळला. पौलव्य ऋषींचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने आपल्या काही खास अप्सरांना त्याच्या आश्रमात पाठवलं. त्यांनी नृत्य गायनानं पौलव ऋषींचा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींचं ध्यान विचलित झालं. नजरेसमोरचं भगवंताचं स्वरूप दिसेनासं झालं. ओठावरचं नामही थांबलं आणि एका खडतर तपाचा भंग झाला. त्यामुळे ऋषी फार रागवले. त्यांनी त्या अप्सरांना आश्रमात येण्याचं आणि त्यांचा तपोभंग करण्याचं कारण विचारलं. त्यांनी ते का अन कोणाच्या सांगण्यावरून केलं असंही विचारलं, तरी त्या अप्सरा काहीच बोलेनात. तेव्हा केवळ अपमानित भावाने त्यांनी खाली माना घातल्या. पण पौलव्य ऋषींना आपल्या तपोभंगामुळे खूप राग आला होता. तेव्हा पौलव्य ऋषींचे पाय धरत त्या अप्सरांनी आपण ही कृती देवेंद्राच्या आज्ञेवरून केल्याची कबुली प्रामाणिक दिली, क्षमा मागितली आणि आश्रमातून काढता पाय घेतला. संतप्त ऋषींनी कमंडलूमधील पाणी हातात घेतलं, दृष्टी ऊर्ध्व केली अन आव्हान केलं, देवेंद्रा, माझ्यासमोर हजर हो. माझा तपोभंग करण्याचा तू घोर अपराध केला आहेस. त्या कृत्याचे शासन म्हणून मी तुला भस्मसात करतो. ये, असा माझ्यासमोर ये. ऋषींची ती क्रोधवाणी ऐकली आणि देवेंद्र घाबरला. धावत पळत तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि प्रार्थना करू लागला, प्रभू, पौलव्य ऋषींच्या शापवाणीतून तुम्हीच माझं संरक्षण करा, मला अभय द्या. ब्रह्मदेवांनी इंद्राला आपली असमर्थता सांगितली आणि मग ते सर्व माझ्याकडे म्हणजे विष्णूकडे शरण आले. इंद्राचा अपराध खूप मोठा होता आणि अक्षम्य होता. देवेंद्राची चूक लक्षात आणून देत त्याची कान उघडणी करत मी म्हणालो, देवेंद्र, अरे आपले इंद्रपद टिकवण्यासाठी तू असा किती वेळा ऋषीमुनी आणि ब्राह्मणांचा छळ करणार आहेस? किती वेळा त्यांचा तपोभंग आणि व्रतभंग करणार आहेस? अरे हे असं तुझं वागणं योग्य नाही. त्यामुळे तू स्वतः वेळोवेळी अडचणीत येतोस, पण तुझ्याबरोबर तू आम्हा सर्व देवदेवतांना ही अडचणीत आणतोस. आम्ही एवढं बोलतो न बोलतो तोच
देवेंद्रा, ये खाली ये, असा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या मागे लपू नकोस, नाहीतर मी तुझ्यासह त्यांनाही शाप देईल. पौलव्य ऋषींची ही गर्जना ऐकली आणि मीही घाबरलो. मग आम्ही इंद्रासह महादेवांकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान भोलेनाथ हे रामनामाच्या अनुसंधानात निमग्न होते. खरं तर त्यांची ही भावसमाधी मोडणं आमच्या अगदी जीवावर आलं होतं. पण अखेर न राहून आम्ही सर्वांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा घोष सुरू केला. थोड्या वेळातच भोलेनाथ यांच्या भावसमाधीतून जागे झाले. त्यांना त्रिवार वंदन करून आम्ही देवेंद्रावरील संकटांची त्यांना कल्पना दिली. देवेंद्र, ऋषींचा कोप, त्यांची शापवाणी, छे अनर्थ अनर्थ, यातून आता तरी मला सुटकेचा मार्ग दिसत नाही, भोलेनाथ म्हणाले. आम्हा तिघांनी देवांपुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले आहे. शरणागताला अभय ही द्यायला हवं होतं आणि तिकडे थोर तपस्वी ऋषी पौलव्य यांचाही अनादर करता येत नव्हता. मागेही माझ्या भक्तांचे रक्षण करत असताना मी दुर्वास ऋषींचा शाप घेतला होता. रागाने भृगु ऋषींनी माझ्या छातीवर मारलेली लात ही मोठ्या कौतुकानं मी विनयानं भक्त वत्स लांछन म्हणून मी मानाने मिरवलेली आहे. तिकडे क्रोधायमान झालेले पौलव्य ऋषी आता देवेंद्र पाठोपाठ आम्हा देवदेवतांनाही शाप देण्याची आपल्या मनाची तयारी करू लागले. काहीतरी करणं नितांत गरजेचं होतं. आता हे संकट देवेंद्र पुरतंच नव्हे तर सर्व देवतांचे संकट झालं होतं. काहीतरी मार्ग काढणं फार आवश्यक होतं. आम्ही सर्वजण त्या धर्मसंकटातून कसं वाचायचं याचा विचार करू लागलो. खूप विचार करता मला एक उपाय सुचला. मी त्यावर भगवान भोलेनाथ यांचाही विचार घेतला. त्यांनाही ती कल्पना पटली. मग आम्ही सर्व देवांनी गोमातेला आव्हान केलं. ऋषींच्या शापवाणीपासून आमचा बचाव करण्यासाठी तिने आम्हा देवांना तिच्या पोटात जागा द्यावी आणि आमचे संरक्षण करावे अशी प्रार्थना केली. गोमाता तयार झाली. आम्ही सर्व देव तिच्या उदरी शिरलो आणि निर्भय झालो. कारण काही झालं तरी ऋषी, ब्राह्मण आणि जंगम हे गोमातेला कधीच शाप देणार नाही, तिच्यावर रागवणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती. अखेर झालेही तेच. अनेक वेळा आव्हान करूनही देवेंद्र किंवा आम्ही कुणीच देव खाली येत नाही असं पाहताच पौलव्य ऋषींनी डोळे मिटले. त्यांनी त्रिकाल ज्ञानाने हे जाणलं की शापवाणीच्या भयाने आम्ही सर्व देव गोमातेच्या पोटात लपून बसलो आहोत. कितीही क्रोध आला तरी आमच्याबरोबरच गोमातेलाही शाप देणं हे ऋषींच्या तत्वात बसत नव्हतं. त्यांच्या संयमी, विवेकी आणि विचारी मनाला ते पटलं नव्हतं. अखेर ऋषींनी क्रोध आवरला, शापवाणी मागे घेतली, हातातलं पाणी खाली टाकलं आणि हे गोमाते, माझं मन शांत कर असं म्हणत त्यांनी हात जोडले. गोमातेला त्रिवार वंदन केलं आणि ते शांत होऊन आश्रमात परतले. ही कथा सांगून भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, देवी, अशी आहे ही कथा. या कारणासाठी आम्ही गोमातेच्या उदरी प्रवेश केला आणि 33 कोटी देवदेवतांना आपल्या पोटी सामावून घेणारी गोमाता आदरणीय व पूजनीय झाली. या गोमातेचे अधिक महिन्यात दर्शन, पूजन करणं ही कृती, कर्म नित्यनियमापेक्षाही अधिक पुण्यदायी झाली. या ठिकाणी 3रा अध्याय समाप्त झाला. ओम शांती शांती शांती. आता आपण पुढील अध्याय 2ऱ्या भागात बघूया.